हाय, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज जानेवारी 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाचा पहिला दिवस। त्याच्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून सज्जनगडला जात आहे। तर तुम्हाला जर सज्जनगड बघायचं असेल तर चला आमच्या बरोबर जाऊया। चला। हे बघा, आम्हाला एसटीची आम्ही जाऊन 1-1.5 तास वाट बघितली, पण सज्जनगडला जाणारी एसटी लेट तर आलीच, पण खूपच भरलेली होती। त्याच्यामुळे आता आम्ही पुन्हा वडापमध्ये झालेलं आहे सगळ्यांनी बसून। एक मैत्रीण आमची खूप पुढे बसली तिकडे। सरोज, हाय कर, काय दिसणार ती तर? नाही ना? हा, दिसली का? हा, तसं दाखवायचं आता। युट्यूबला दाखवणार आता तुम्हाला। वडाप सगळीकडे आता पुढे आमचं गेला की पार। काय गडबड नाही, पायरी पैसे बरं 10,000 11:30 नंतर तुला गेलं असू दे असू दे. संगी उतरली। हा दिसती ती सगळे दिसते इकडे तुला घेते। आम्हाला पोहायला आता इथं आलंय पैसे घ्यायचं किती झाले? 7 आहेत ना, 728 280 40 त्याने सांगितलं 40 बघितली आमची सगळी शायनिंग कशी उतरली वडापमधून उतरताना। ते आता इकडे जाणार मस्तपैकी छान दर्शन आता करायचं आहे वरती जाऊन। काय सांगे, जमणार आहे ना? अजून आता निम्म्या थोड्या 2 व्हीलरवर नेत आहेत, त्या येतील, मग सगळे मिळून आम्ही आता वडाप जाणार आहे। आता आम्ही वडापने एवढ्या जणी तरी आलो। बाकीच्या ह्या मैत्रिणी आमच्या ह्या 2 व्हीलरवरून आल्या। या दोघी ॲक्ट्रेस आहेत, ही आणि ही, आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर छोट्या छोट्या रोलमध्ये असतो। त्याच्यामुळे ही प्रिया महत्त्वाची, हिनंच सज्जनगडची आज आमची ट्रिप सांगितली आपण जाऊया सज्जनगडला, त्याच्यामुळे शक्य झालंय। आणि हिचं आता यूट्यूबवरती 2 हाना पण पुढारी म्हणा, आम्ही दोघी पण आहे, नक्की बघा ती वेब सिरीज, नक्की बघा। आणि सगळ्यांनी सबस्क्राईब हिला पण करा तुम्ही। चला वरती जाऊया आपण आता सज्जनगडावर। इथे तुम्हाला तुमच्या जर कार घेऊन आला तर हे पार्किंगची सोय आहे अशी। दम लागलाय का? नाही अजून तरी नाही। नक्की ना? उतरेल। आत्ताशी सुरुवात आहे, त्यामुळे हसताय। पुढे गेला अजून व्हिडिओ करतो। अगं पण शॉर्टकट आता हा एक दुसरा रस्ता आहे, अजून एक पायऱ्या असतात, तर पायऱ्या आहेत, तो एक रस्ता आहे, पण हा जरा चढण्यासाठी सोपा आहे, पायऱ्यांमुळे दम लागतो। पण आता इथे पुढे गेला की थोड्याशा पायऱ्या आहेत, पण ठीक आहे। हा पण प्लेन प्रॅक्टिस करून असल्यामुळे मी चालणार आहे, मी बसलेली नाही। खोटं बोलतात, माझ्या आधी त्या बसलेल्या, त्या सगळ्या आत्ता बसल्या, त्या बसून उठल्या। तरी एखादी सांगा तर तुला कशी काढायची, कशी पोचायच्या, ती मध्ये नाही का मी तुला राधाची ह्याची घातली होती, स्वतः सांगितलं, स्वतः म्हणली मी मला राधा करणार आहे, काय म्हणतात ते सीता करणार असेल तर मी येते, स्वतः तयार झाली। हा तुम्ही खाली बघ आणि पायरी सोडून जा। ज्यांना जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अशी सोय केलेली आहे की जेणेकरून ही बघा इथं केवढी असं उंचावर आले की दरी बघण्यासाठी खूप छान वाटतं। दरी आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे। हे आहे समर्थांचा महाद्वार। इथे सगळे आयुर्वेदिक औषधं विकायला आहेत। पुढं चालत तर येतात, आलीत की पुढं पटकन बसतात। हे बघा, हां बघा काय शायनिंग यांची, चालत येत आणि पुढे येऊन बसायचं। या बिचाऱ्या काकूंचं ठीक आहे, पण यांचं काय? हां काकू कसं वाटतं येऊन? छान वाटतंय ना?
आता थोड्याच पायऱ्या राहिल्यात आणि मग समर्थ मंदिराच्या इथे आपण येणार पोचणार. छान लागला तर पैसे घेणार. पण फ्री दिला तर अजून तो आम्हाला छान लागेल ना. सगळ्यांनीच फ्री खावा. माझ्या बहिणीने खाल्लं मला काय फरक पडत हा बरोबर आहे बरोबर आहे. इकडे श्री अंगलाळी देवी मंदिर आहे. तिकडे पण तिकडे पण आपण जाऊया. तरीही 100 वेळा येत असते सज्जनगडला, तरी सुद्धा हिची अवस्था ही. मी तर सतत गाडीवरून फिरायचं. मी तर 10 ते 12 वर्षांनी सज्जनगडला येते, पण ही बघा एकदाही बसली नाही. हे खरं आहे उषा माझं. बरोबर आहे. इथे सगळं लिहिलेलं आहे की पायऱ्या किती आहेत ST स्टँडपासून दासबोध समर्थ यांच्या इथपर्यंत येण्यासाठीच्या. हो हे बघा, इथे चौकोनी आकाराची विहीर आहे. हे बघा केवढी मोठी विहीर आहे बघा. खूपच मोठी विहीर आहे. आता इथं आपण महाप्रसादासाठी जात आहे. इथून लाईन सुरू होते महाप्रसादासाठी. इथे अजून एक विहीर आहे, ती पण चौकोनी आकाराचीच आहे बघा. इतकी स्वच्छता आहे ना इथे, खूपच छान वाटते. आता आधी आपण महाप्रसाद घ्यायचा आहे आणि मग आपण दर्शनाला झाला, कारण महाप्रसादाची वेळ एवढीच असल्यामुळे. आता आम्ही सगळे पोहोचलोय आणि अशा तऱ्हेने आम्ही प्रसादाच्या रांगेत उभे आहोत. आम्ही दिसलो. हे मंदिराच्या आवारात आता आपण चाललोय. हे बघा इथे आता बहुतेक राहण्याची सोय आहे. इथे दत्तांचं मंदिर आहे. आता मंदिर आलंय. मी आता बाहेरूनच शूट करते. आतमध्ये मंदिरामध्ये शूटिंगचा अलाउड नसेल, मग तुम्हाला मी बाहेरूनच आता दाखवते. मारुती मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी लाईन आहे. पुढे आता भेटणार नाही शूटिंग करायला, म्हणून आता इथून हवा आवाजच बोलते, कारण मंदिराच्या आवारात आहे. हे बघा हे मंदिर आहे. आजीकडं इथे पण समाधी मंदिराच्या समोर पण एक महाप्रसादाचं आहे. तिथे पण तुम्ही प्रसाद घेऊ शकता आणि आम्ही जिथं माशी महाप्रसाद घेतला तिथेही महाप्रसाद मिळतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी इथे खूप सुंदर रांगोळी काढली. त्या 2 दीदींनी काढली ती रांगोळी. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग आहे रामदास स्वामींसाठी, आणि इतरही मारुतीरायांनी वगैरे दिलेल्या, दत्तात्रयांनी दिलेल्या, मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या सगळ्या ह्या वस्तू आतमध्ये इथे आहेत. पण त्या शूट करायला किंवा फोटो काढायला अलाउड नाही, म्हणून मी इथून बाहेरूनच तुम्हाला सांगते. इथून मंदिराकडे जायला आहे रस्ता. सरळ इथून पायऱ्या चढून आलो की इथे आल्यानंतर सरळच हा रस्ता मंदिराकडे जायला आहे. आणि इकडे गेले की महाप्रसादासाठी हा रस्ता आहे. 2 ठिकाणी महाप्रसाद आहे. श्री रामदास स्वामींची मूर्ती आहे. केडी झालं, केडीचं न्यू इयर मध्ये मला वाटतं एवढंच कमी होईल. येणारा बघ ही आहे श्रीधर स्वामींची कुटी. इथे परमिशन आहे म्हणून मी इथे शूट करते आणि तुम्हाला हे सर्व दाखवते. खूप थंडावा, खूप शांतता इथं आहे.
छोटंसं हॉटेल आहे चहा नाश्ता करण्यासाठी. इथून अशी वेगवेगळी दुकान आहेत पण खेळणीचीच जास्त करून दुकान आहे. मी इथं हा प्रसाद फरक आहे ना. आता आमची मैत्रीण घेते. सर्व सगळ्यांचं घे हा. हे सगळं असं मिक्स भेटतं बघा. सगळं टाकले इथे बघा छान छान मातीची भांडी आहेत. किती सरस किती सुंदर आहे बघा. छोटी पाटी पण आहे. इकडे आता मंदिर आहे अंगलाई देवीचं. चाललं असतं खरंच. इथून वरून तर बघा किती छान दिसतंय ते सगळंच. जय जय रघुवीर समर्थ. डोंगर दऱ्या खूप छान दिसतात. आपण त्या मंदिराजवळ आता आलोय. हे आहे अंगलाई मंदिर. आता इथे आपण अंगलाई देवीचे दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. हा दगड किती वर्ष झालं असाच आणि असाच आहे बघा. केवढा उंच आणि अखंड आहे. खूप वर्ष आम्ही जेव्हा येतो तेव्हा ह्या दगडाचे इथं फोटो काढतो. हा बघा हा रस्ता पायऱ्यांचा आहे. इथून पायऱ्याने चढून आलं तरी चालते पण आम्ही माझे तुम्हाला रस्ता जो दाखवला त्या रस्त्याने आलं तरी चालेल. पायऱ्यांवरती दम लागतो चढताना. आता उतरताना आपण जाऊ शकतो. त्याच्यामुळे आता पायऱ्याने उतरताना जावं आणि येताना तुम्ही त्या रस्त्याने या. त्यामुळे दम जास्त लागत नाही. मारुती गणपती. इथे बघा हे शाळेची आठवण येण्यासारखे सगळे मस्त मस्त गोष्टी आहेत. चॉकलेट आहे. शाळेचीच आठवण आली. काका छान ठेवलं तो हे सगळं. किती छान. कितीला होते? अशा सगळ्या पायऱ्या चढताना सगळ्या हे 11 मारुती आपल्याला दर्शन मिळतं. ह्यांना पायऱ्या उतरताना सुद्धा हळू हळू हळू. ह्यांना पायऱ्या चढूनच न्यायला पाहिजे होतं. हिला हिला ही बघा गोगल गाय. आम्ही पायऱ्याने चढून इथून गेलो नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला आता उलट्या क्रमाने दर्शन दिले मारुतीचं. त्याबद्दल सॉरी. पण आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाताना गेलो तर त्यामुळे नाही घेता आलं शूट. आता येताना त्यामुळे केलं. जाताना पण अशीच अवस्था आहे. येताना सुद्धा तीच अवस्था आहे. कारण बस तर खालूनच गेली. वरती आलीच नाही. आम्ही सगळेजण वरती वाट बघत बसलो की बस येईल. पण वर काय बस आलीच नाही. आणि मग आता पुन्हा वडापमध्ये असंच बसतंय. आता थकलो. आता आम्ही आलो घरी. सज्जनगडची मस्त खूपच छान झालं. सज्जनगडचं दर्शन झालं छान. बघितलं छान. मैत्रिणी मेन भेटल्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवशी. त्यामुळे आता चाललो घरी आपापल्या. इथूनच सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना बाय. आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आता आपण भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आता माझा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. धन्यवाद. माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा.